आज कळंदरवाडी नाणेगाव परिसरात उमेद अतिशय चांगल्या पद्धतीने उमेदची वाटचाल सुरू आहे। खूप कौतुकास्पद बाब आहे, कारण आज स्त्रीनं फक्त चूल आणि मूल न करता आपल्या कार्यक्षेत्राच्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत आणि आर्थिक संपन्नतेकडे वाटचाल केली पाहिजे। तर तुमचं जे जीवन जे आज कलाटणी मिळाली त्या जीवनाला या उमेदमुळं, तर काय सांगाल या उमेद अभियानाविषयी? नमस्कार, माझे नाव राजश्री दत्तात्रय थोरात। मी दुर्गा माता स्वयंसहायता समूहाची सदस्य आहे, 7वी ग्रामसंघाची सदस्य आहे व क्रांतिज्योती प्रभा संघाची सदस्य आहे। आज मी उभी आहे आणि बोलण्याचे धाडस करते हे उमेदमुळे, कारण माझ्यावर वाईट परिस्थिती आली। अचानक माझे मिस्टर वारल्यामुळे मी एकटी पडली। यावेळेस मला उमेदच्या माध्यमातून एक आशेचा किरण दिसला। स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी समूहातून ग्रामसंघातून कर्ज घेऊन आज मी माझा व्यवसाय चालू केला। म्हणजे उमेद मला खरोखरच पंख दिले, उभारण्यासाठी आधार दिला। त्यामुळे मी माननीय वनारसे मॅडम, आमच्या गावच्या प्रेरिका, त्याचबरोबर सर्व सदस्य, अध्यक्ष यांचे मनापासून आभार मानते। आणि मी आज खरोखरच माझ्या पायावर उभी आहे। प्रत्येक महिलाने असा आशेचा किरण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे, असे माझे मत आहे। कोणकोणते व्यवसाय तुम्ही उमेदच्या माध्यमातून आज सुरू केले आहेत, थोडक्यात माहिती द्या। माझ्या 2 गिरणी आहेत, त्याचा व्यवसाय मी करते व चटणीचे कांडप यंत्र मी टाकले आहे। नंतर शेवाळी यंत्र ते पण चालू केले आहे। चटणी, रेडीमेड चटणी किंवा शेवया होलसेल दरात पण देते, गिरायकाचे पण करून घेते। या सर्व ह्याच्यातून मी स्वतःच्या पायावर उभे राहिले आणि ह्या सर्व महिलांनी मला प्रतिसाद दिला। इथून पुढे अशीच मला यांचे मार्गदर्शन भेटावे अशी माझी इच्छा आहे। उमेद अभियानाचा विजय असो। उमेद अभियानाचा विजय असो। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचा विजय असो। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचा विजय असो। उमेद अभियानाचा